काय प्रतिक्रिया द्यायला शब्दच नाही आहेत. इतका लाजिरवाणा निर्णय एस टी प्रशासनाने घेतलेला आहे. माझा मुलगा आज दवाखान्यात ॲडमिट झाला आहे. त्याला दवाखान्यात सोडून मी इथं ड्युटीवर हजर आहे. का तर सुट्ट्या भेटत नाही म्हणून. तिकडं जायला आता त्याला दवाखान्याचा आजच्या एका दिवसाचा 7 ते 8 हजार खर्च आला आहे. 25,000 पगार आला आहे. आता 3 दिवस राहतो 5 दिवस राहतो ते माहीत नाही. त्याला खर्च किती येईल ते माहीत नाही. सर्व पैसा दवाखान्यात गेल्यावर उर्वरित घर खर्चासाठी पैसे कुठून आणायचा हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. पूर्ण महिन्याचं आता जे तुमचं जे आर्थिक बजेट आहे त्याचं पूर्ण बजेट कोलमडलेलं आहे. आता मला मुळात दवाखान्याला अजून पैसे किती वरती लागतील ते कुठून ॲडजस्ट करावे त्याची मोठी चिंता लागली आहे. त्याच्यानंतर पारिवारिक ज्या असतात आपले किराणा घर खर्च, किराणा घर भाडं वगैरे इतर ज्या गोष्टी आहेत त्याला पैसा कुठून आणायचा हा मोठा प्रश्न आहे. 56% पगार करून माझं स्टेट बँकेचं लोन घेतलेलं होम लोन, त्याच्यात सुद्धा माझं 3 मायनसमध्ये दाखवतं माझं अकाउंट. तर ते 3,000 देऊन घरी काय द्यायचं, घरी किराणाला पैसे नाहीत काही नाहीत. आता पुढे काय करायचं ते मला प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे कसं आहे पूर्ण पगार भेटला असता तर काहीतरी खर्च वगैरे झाला असता असा विषय. अजून काय सांगायचं गोष्टीबद्दल बोलणं म्हणजे कटुता आहे. शासनाने कुठलाही कर्मचाऱ्यांच्या हिताची बाजू घेतलेली नाही. मला महामंडळात कार्यरत म्हणून 27 वर्ष झाले. 27 वर्षात आज पावेतो महामंडळात कधीही असा अर्धा पगार कर्मचाऱ्यांना दिला गेलेला नाही. परंतु आत्ता जो पगार शासनाने 56% जो कर्मचाऱ्यांना देऊ केलेला आहे त्या 56% पगारामध्ये कुठला कर्मचारी हा कुठल्या गोष्टींचं कर्मचाऱ्यांवर प्रत्येक गोष्टींचं लोन म्हणा, मुलांचं शिक्षण म्हणा, सर्व गोष्टींना तो पगार पुरेसा नसावा म्हणून पुरेसा पुरणार नाही. या गोष्टींचं दखल शासनाने घेतल्या नसल्यामुळे कर्मचारी औपचारिकता एकदम बेभान झालेला आहे. त्यातल्या त्यात एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांची संख्या एकदम कमी असल्यामुळे कमी संख्येबळावर सुद्धा कर्मचारी काम करून देत आहे. गव्हर्नमेंटच्या तिजोरीत पैसा टाकत आहे. परंतु शासनाने ज्या काही फॅसिलिटीज दिलेल्या आहे, अर्ध तिकीट म्हणा, ज्येष्ठ नागरिक सवलती ज्या दिलेल्या आहे, सवलतीपोटी जो मिळणारा पैसा आहे तो शासन वेळेवर देत नाही. म्हणून कर्मचाऱ्यांची पगाराच्या बाबतीत दर महिन्याला हे ओढाताण चालू आहे. तरी विनंती शासनाला की यापुढे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार करावा ही शासनाला विनंती करतो. आत्महत्या झाल्या त्याला शासन जबाबदार राहील. हे जे कर्मचारी आहे यांच्यावर का लोन लागतेत आमच्यावर. SBI लोन आहे, स्टेट बँक लोन आहे, सर्व लोन आहे आमच्यावर. PF लोन बंद आहे व्यक्तीकडून. आता हे हप्ते कसे भरणार हे तुमच्या 56% मध्ये काही होणार आहे. 9-10 हजार पगार पडला आहे खात्यावर. अच्छा. आणि या कर्जही फेडायचं आहे आणि लेणी बाहेरून कर्ज उसनवारी आणि महिनाभर तुम्हाला पूर्ण महिनाभर तानातान राहणार. यामुळे का अशा युवकांचे जर कर्मचाऱ्यांनी आत्महत्या पाऊल चाललं त्याला सरकार जबाबदार राहील. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वतीने शासन व प्रशासनाचा निषेध करतो. प्रशासनाने जेव्हा हा 56% पगार देण्याचा निर्णय घेतलेला आहे, एक प्रकारे आम्हा कर्मचाऱ्यांवर हा एक क्रूर अन्याय शासनाने केलेला आहे. आम्ही महिनाभर राबतो. सण असो, लग्नसराई असो, कुठली यात्रा असो, 100% योगदान आमचे कर्मचारी देत असतात. आणि एस टी कशी नफ्यात येईल, प्रवाशांची सेवा कशी करता येईल, प्रवाशांना कसा अडचणीत येणार नाही हा विचार करून आम्ही महिनाभर काम करतो. आणि त्याच्या मोबदला आम्हाला काहीतरी मिळेल हे आम्हाला आशा असते. या 56% पगारावर काय होतं, वाढलेली महागाई, तुटपुंजा पगार आमचा आणि त्याच्यात घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, दवाखाना, इतर गोष्टी आणि हा पैसा पगार न परवडणारा आहे. तरी शासन असा कसा निर्णय घेऊ शकतं हे आम्हा कर्मचाऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. तर शासनाला आमची एकच विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे की हा 56% वगैरे बंद करा. आमच्या हक्काचा पैसा, हक्काचा पगार आम्हाला द्या. बस ही मी प्रशासनाकडे मागणी करणार आहे. काय वाटतं, आपण महिन्याभर आपण सेवा देत असतो आणि ज्यावेळेस पगाराची तारीख येते त्यावेळेस आपल्याला 56% पगार आपल्या खात्यावर जमा होतो. कसं आपल्या जो कुटुंब कसं चालवणार? प्रथमतः मी प्रशासन व राज्य सरकार यांचा निषेध करतो. 75 वर्षात जे घडलं नाही
ते या राज्य सरकारने या 56% पगार देऊन लोकांची मान मोडली. विशेष म्हणजे ज्या लोकांचं याच्यामध्ये योगदान नाही अशा लोकांना वाटेल तशा सवलती देऊन मोफत पैशांची उधळण करून सरकारी कर्मचाऱ्यांवरचा जो पगाराचा बोजा आहे तो 50% देऊन उर्वरित पैसे दुसऱ्याकडे वर्ग केले आणि आमची परिस्थिती अशी आणून ठेवलेली आहे. आता आमचे जे लोन घेतलेलं आहे त्याचा हप्ता फिटणार नाही, जे कोणाचं उसनवार आहे ते दिलं जाणार नाही, जे कोणाचा किराणा आहे ते दिलं जाणार, दुधाचे पैसे दिले जाणार नाही. 50%मध्ये बँक सोसायटी हवे तेवढं कर्ज एस टी कर्मचाऱ्यांना असतं. 2018पासून महागाई दिलेली नाही, 46% महागाईवर आम्ही काम करतो आहे. एवढ्या गळावर 46°C एवढं प्रचंड प्रमाणात ऊन असल्यावर आम्ही काम करतो, परंतु त्याचा मोबदला शासन आमच्याकडे देत नाही. सर्व लोकांकडे बघितलं जातं पण एस टीच्या कर्मचाऱ्यांकडं शासन ही आणि प्रशासन ही बघत नाही. म्हणून शासनाचा आम्ही चोपडा आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने निषेध करतो. उद्या संघटनेच्या वतीने आम्ही महाराष्ट्रभर निदर्शनं हे करण्याचं योजलेलं आहे. जर का 11 तारखेला त्यांनी निर्णय नाही घेतला तर आम्ही राज्यभर आंदोलन मोठं उभं करणार आहे. एवढं बोलतो.